श्री सिद्धेश्वर महादेव देवस्थान भामठाण ते पंढरपूर पायी दिंडीचं प्रस्थान। सालाबादाप्रमाणे दुसऱ्या वर्षीही श्री सिद्धेश्वर महादेव देवस्थान भामठाण ते पंढरपूरकडे पायी दिंडी मोठ्या उत्साहात पंढरपूरकडे मार्गस्थ झाली। सिद्धेश्वर देवस्थान पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होण्यापूर्वी पालखीचं पूजन महाराज, वारकरी व ग्रामस्थांनी केलं। दिंडी विठ्ठल रुक्मिणी मंदिर चौकात आल्यावर भामठाणमधील मुस्लिम बांधवांनी श्री सिद्धेश्वर महाराज पालखीचं पूजन केलं। यातून भामठाणमध्ये हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचं दर्शन पाहायला मिळालं। त्यानंतर फकीरचंद तुकाराम बनसोडे यांच्याकडून सर्व वारकरी मंडळींना चहा खिचडीची व्यवस्था करण्यात आली होती। तसेच अनेक ठिकाणी दिंडीचं स्वागत करण्यात आलं। या दिंडीचं नियोजन हरिभक्त पारायण विकास महाराज बनसोडे, हरिभक्त पारायण कैलास महाराज दुशिंग, हरिभक्त पारायण भानुदास महाराज नवले, चोपदार लहानू तात्या बनसोडे, राजेंद्र अमृत बनसोडे, अशोक काका मुठे, पखवाद वाजक अशोक बनसोडे, विजय बनसोडे, संजय बनसोडे, राजेंद्र बनसोडे यांच्यासह अनेक वारकरी मंडळी यांच्या देखरेखीमध्ये भामठाण दिंडीचं प्रस्थान पंढरपूरकडे झालं। यामध्ये वारकरीसह महिला वारकरी मोठ्या संख्येनं होत्या। या दिंडी सोहळ्यासाठी मार्केट कमिटीचे संचालक किशोर बनसोडे यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। दिंडी भामठाणमधून पंढरपूरकडे मार्गस्थ करण्यासाठी वारकरी, ग्रामस्थ, महिला मंडळ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यामध्ये प्रामुख्यानं भाऊसाहेब तात्या बनसोडे, गंगा अण्णा बनसोडे, किशोर बनसोडे, दिनकर बनसोडे, चेअरमन गोकुळ बनसोडे, रामनाथ सांगळे, विजय बनसोडे, प्रकाश जाधव, सुभाष जाधव, पोलीस पाटील मधुकर बनसोडे, सुनीलाबा बनसोडे, गीताराम नेपाळ, नवाब सय्यद, अब्दुल सय्यद, पत्रकार रसूल सय्यद, संदीप बनसोडे, राजू काजी, शिवनाथ आवाड, रामदास बनसोडे, अण्णासाहेब सांगळे, रमेश सांगळे, किशोरांना बनसोडे, शंकर वरपे, मच्छिंद्र सांगळे, हरिभाऊ बनसोडे, भागवत बनसोडे, नारायण मुठे, नानासाहेब बनसोडे, विकास बनसोडे, भानुदास शिंदे, शशिकांत बनसोडे, वसंत बनसोडे, रंगनाथ थोरात, एकनाथ थोरात, घोरपडे असे अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी। आमचे भामठाणचे प्रतिनिधी राजू काजींसह मुनीर सय्यद।